म्हणा ना ऍक्शन. ऍक्शन. हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज मी सकाळी 6:30लाच दुकानात आले होते आणि दादांनी कालच 8 ब्लाऊज कटिंग करून ठेवले होते माझ्यासाठी, असे मस्त मशीनवरती मांडून ठेवलेले. आणि त्यातले माझे 6 ब्लाऊज रेडी झालेले आणि अजून 2 ब्लाऊज राहिलेले. त्यातला हा ब्लाऊज आहे ना, याचा खूप सुंदर पॅटर्न आहे आणि मी तुम्हाला आधी दाखवते मी आज किती ब्लाऊज शिवले. एक ब्लाऊज होता कप्सवाला, त्याचा पण खूप सुंदर पॅटर्न होता, पण दादांचा क्लासेस चालू होते त्यामुळे मला त्याचं पॅटर्नचं शूटिंग करता नाही आली. आणि हा पण खूप सुंदर पॅटर्न मी आज तुम्हाला तो नक्की दाखवणार आहे. आणि रोज दुपारी दादांचे ऑनलाईन क्लासेस असतात 2 ते 3, त्याच्यामुळे मला शूटिंग करायला भेटत नाही. हा बघा, हा एक ब्लाऊज शिवलेला आहे मी. एक हा राऊंडच गळा आहे, 2 3 हा फ्रिलची स्लीव्ज आहे, 4 आणि हा घागरावरचा ब्लाऊज 5 आणि 6वा ब्लाऊज तो नेला नवरीने. आणि आता हा 7वा, अजून एकच ब्लाऊज राहिलेला. हा झाला म्हणजे अजून एक ब्लाऊज राहिलेला आहे. आता वाजले 3, 6:30 वाजता दुकानात आले होते. त्याच्यानंतर दुकान वगैरे आवरलं आणि मी 7 वाजता ब्लाऊज शिवायला बसले होते मशीनवरती. आणि आता 5 वाजेपर्यंत माझे सगळे ब्लाऊज होणार आहे. 8 ब्लाऊज होणार आहे. त्याच्यातला आता 7वा ब्लाऊज चालू आहे, अजून एक ब्लाऊज आहे. खूप साऱ्या ताईंनी खूप छान छान कमेंट केलेले आहे. सगळ्या कमेंट वरती मी नक्की एक दिवस व्हिडिओ बनवेन. खूप छान छान कमेंट करतात ताई मला, आणि सगळ्यांचे धन्यवाद, मनापासून धन्यवाद. हा जो गळा आहे ना, हा हायनेकचा पॅटर्न होता. दादांनी त्याला असं पॅटर्न केलेलं आहे, त्याला नॉड लावून आपल्याला डीप गळ्याचं करायचंय. तुम्हाला मी सोप्या पद्धतीत बो कसा तयार करायचा बिना इस्त्रीचा, खूप सुंदर सोप्या पद्धतीत मी आज बो बनवायचं शिकवणार आहे. चला आता बघूया आपण गळा कसा कटिंग करायचा आणि बो कसा बनवायचा. तो एकदम सोप्या पद्धतीत मी तुम्हाला बो बनवून दाखवणार आहे. जर आपला हायनेकचा पॅटर्न असला ना, तर आधी 4.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर 2.5 इंचाचा बॉक्स तयार करून घ्यायचा, असा 4.5 बाय 2.5चा असा बॉक्स तयार करून घ्यायचा. त्यानंतर त्यांचा गळा आहे, त्यांचा गळा 10 इंचाचा आहे. त्यानंतर आपल्याला हे पूर्ण बॉक्स तयार करून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला जसं पॅटर्न पाहिजे तसं करायचं. इथे ना असं राऊंड करून घ्यायचं, असं राऊंड. आणि त्यानंतर जसं आपल्याला पॅटर्न पाहिजे, असं पाहिजे किंवा जो असेल तुमच्याकडे पॅटर्न त्या पद्धतीने हे करून घ्यायचं. खालच्या साईडला आपल्याला जेवढं आपल्याला इथे ब्रॉड पाहिजे ना, तितके मार्किंग करून घ्यायची. जसं काय आपल्याला 3.25 इंच आपल्याला ब्रॉड पाहिजे, इतकी मार्किंग करून घेतली. असं सर्कल करून घ्यायचं. मग त्यानंतर आपण असं कट करून घ्यायचं, कट करून घ्यायचं. आणि इथे आपल्याला नॉड लावायची. करून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला हे डायरेक्ट फोल्ड न करता पट्टी लावून फोल्ड करायची आहे. हे बघा, कॅनव्हास न लावता मी किती सुंदर गळा पट्टी करून दाखवते बघा तुम्हाला आज. मी आपल्याला ना आधी नॉट बनवून घ्यायची. नॉट बनवली का याच्यामध्ये असं यामध्ये असं टाकून घ्यायची नॉट, जेणेकरून नोक पण चांगलं निघतं त्याचा. त्यानंतर आपल्याला असं कट करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला असं कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर त्यानंतर आपल्याला अशी किनारी मारून ही नॉट अशी ओढून घ्यायची, म्हणजे नोक चांगले निघतात. त्यानंतर आपल्याला अशी टिक मारून घ्यायची. जे खाली जे आपण बोलत ते पट्ट्या लावतो ना आपण, ते जर तुम्हाला छोटे पाहिजे असेल तर छोट्या करू शकता तुम्ही. 7 इंचाच्या 8 इंचाच्या तुमच्या मनावरती जितक्या पाहिजे तितक्या. मी 12 इंचाच्या ठेवणार आहे, ते रेडी होतील. 10 इंचाच्या 10 ते 11 इंचाच्या रेडी होतील. त्यानंतर आपल्याला बो साठी आपल्याला असं डबल करून असा कपडा घ्यायचा आहे. तिची तब्येत खूप बारीक आहे, त्याच्यामुळे आपण आहे ना 5 बाय 4चा 5 बाय 4चाच बनवू आपण बो. नको 5.5 ठेवते ना, 1/2 इंच बनवायचं, पाव इंच, म्हणजे 5चा रेडी होईल. हा चालतो. आता आपण बो कसा
बनवायचं मी तुम्हाला सोप्या पद्धतीत दाखवते. चौकोन बॉक्स बनवून घ्यायचा. दादा खूप हसवतात मला व्हिडिओ बनवताना. आज त्यांची तब्येत बरी झाली ना, त्याच्यामुळे जरा मस्करी चालली. हे बघा असं बॉक्स बनवून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला ते एकदम छोटासा कट करायचा, एकदम छोटासा, मधोमध छोटासा छोटासा कट करायचा. त्यानंतर हे आपल्याला त्यामधून काढून घ्यायचं, असं सरळ करून घ्यायचंय एकदम हळूहळू. जास्त ओढताड करायची नाही, त्याने ते खराब होऊ शकतं. हळूहळू काढलं ना व्यवस्थित निघते. हे नेट असल्यामुळे ना त्याचे काही दोरे वगैरे निघत नाहीये. नाहीतर हे आपल्याला हलक्या हाताने व्यवस्थित सरळ करून घ्यायचंय. हे बघा बरं. त्यानंतर आपल्याला कैचीच्या साहाय्याने हे असं हे व्यवस्थित असे कोपरे व्यवस्थित करून घ्यायचे. तर हे बघा बरं, बिना इस्त्रीचं व्यवस्थित कसं बॉक्स तयार झालेला आहे बघा. त्यानंतर आपल्याला हे सेंटरला असं 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची. 5 नंबरची काय डायरेक्ट पुढे लोटायचं मशीनवर. एक टाका यायचं आणि डायरेक्ट मशीन पुढे लोटून द्यायचं सगळं. हा तिथे एक लपकर थोडस. हा बस हा डायरेक्ट पुढे लोटा का. लोट सगळा गो पुढं. त्यानंतर आपल्याला अशी टिप मारून घ्यायची. आपला बो किती सुंदर तयार झालेला आहे. एकदम सिंपल पद्धत, एकदम सोपी पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे. लय अवघडात जायचं नाही, एकदम सोपी पद्धत आहे. त्यानंतर जे खाली बोला पट्ट्या असतात ना, आपण ते बनवूया आता. अशा पद्धतीने बनवून घ्यायचं. त्यानंतर असं जो उरलेला कपडा आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे. आपण जसे नॉट पलटी करतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे. हे आपलं किती छान व्यवस्थित पलटी झालेले आहे. हे आपल्याला सेंटरला अशी मार्किंग करून घ्यायची. हे जे आहे ना, हे असं हे खालचे टोक आहेत ना, हे असे थोडेसे विरुद्ध ठेवायचे एकाचे एक. आणि त्यानंतर हे विरुद्ध ठेवले की असं वरच्या साईडला फोल्ड करायचं थोडंसं. आणि नंतर त्याच्यावरती बोल लावायचा. हे जेवढं लांब हवं तेवढं तू ठेव आणि बाकीचं कट करून टाक. आणि सेंटरला लाव बरोबर. आडवी टिप मारे. आणि त्यावरती बोलाव आणि त्यावरती बटन लाव. हे बघा किती सोप्या पद्धतीत मी तुम्हाला आज बो बनवून दाखवलेला आहे. खूप छान पॅटर्न झालेलं आहे. हे बघा किती छान पॅटर्न झालेलं आहे बघा. तिथे आपण बो लावलेला आहे. एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला बो करून दाखवलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही याच्यावरती पाहिजे तर याच्यावर मी सिल्वर कलरचं लावणार आहे, सध्या अवेलेबल नाही आहे, त्याच्यामुळे मी गोल्डन कलरचं. बघा बरं किती छान पॅटर्न झालेलं आहे. तुम्हाला आवडला असेल पॅटर्न तर मला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा.